नमस्कार गाईज. आज मी सुक्या बांगड्याची चटणी बनवते आहे. तर त्याच्यासाठी साहित्य बघा. सुका बांगडा घेतला आहे, खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर घेतले, तांदूळ थोडेसे घेतलेत, कांदा घेतलेला आहे भाजायसाठी एक, आणि लसणीचा गड्डा एक घेतला आहे. तर थोडेसे तांदूळ भाजून घेऊया. असे भाजायचे, लालसर होईपर्यंत भाजायचे आहेत. तर ते भाजले लालसर होईपर्यंत म्हणजे छान लागते चटणी. तर आता खोबरं भाजून घेऊया. सुकं खोबरं घेतलेलं आहे मी. तर ते सुकं खोबरं पण भाजून घ्यायचं आहे असं छान, ते पण लालसर होईपर्यंत. तर कांदा एकच घेतलेला आहे मी, लसूण घेतलेली आहे, आणि ते पण भाजून घ्यायचं आहे छान. असं वेगळं भाजून घ्यायचं आहे, एकत्र नाही भाजून घ्यायचं आहे. तर थोडीशी धने टाकलेले आहेत, सफेद तीळ टाकलेले आहेत, आणि जिरं ते पण भाजून घ्यायचं आहे. ते पण भाजून घेऊन म्हणजे ते पण मिक्सरला लावून घ्यायचं आहे. तर असं भाजायचं आहे ते पण असं तडतडीत होईपर्यंत. तर असे हे बघा. आणि हा आता बांगडा भाजायला ठेवला आहे मी. तर बांगडा पण भाजून घ्यायचा आहे छान असा, म्हणजे चुलीत आपण गावी कसा भाजतो तसा नाही भाजत, पण भाजून घ्यायचा आहे छान असा. असं हे बघा. आता मिक्सरला लावून घ्यायचे तांदूळ, म्हणजे जास्त एकदम बारीक करायचं नाही, रवा पण कसा असतो तसा करायचा आहे भाजून. हे खोबरं घेतलं आहे, खोबरं पण वेगळंच मी मिक्सरला लावणार आहे. हे बघा, खोबरं पण असं जाडं ठेवलेलं, जास्त बारीक केलं नाही. बाकीचा हा मसाला एकत्रच वाटायचा आहे. तर आता हा मसाला करून घेते. हे बघा, हे असं सोलून घ्यायचं आहे पूर्ण असं छान असं. हे बघा, आतलं सगळी घाण काढायची आहे. आणि आता आपण चटणी करायला लागलो. तर तेल घातलं आहे, कांदा थोडा घातलेला आहे, आणि त्याच्यामध्येच आपण तांदूळ भाजून घेतलेले ते टाकले, म्हणजे तेलात थोडंसं फ्राय करायचा. आणि त्याच्यामध्ये खोबरं पण टाकलं आहे मी. तर दोन्ही असं भाजून घ्यायचं आहे. तर आता वाटण केलेलं आहे मी त्याच्यामध्ये टाकते. हे बघा, असं छान मिक्स करून घ्यायचं. हळद टाकलेली आहे, तर थोडं चटणी टाकली आहे मी. जरा तिखट पाहिजे म्हणून जास्त टाकले. तर तुम्हाला पाहिजे चवीनुसार टाका. आणि मीठ पण थोडंच टाकायचं असतं, कारण मिठामध्येच असतो बांगडा. तर असं भाजून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं आता तेल सुटत येत आलेलं आहे. थोडंसं झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे ते छान असं. आणि आता हे बघा, असं छान दिसतंय, मस्त वाटतंय दिसतं मला. तर आता असं मी अख्खा बांगडा सोडलेला आहे. तुम्हाला छोटे छोटे तुकडे करून टाकायचे असतील तरी टाकू शकताय तुम्ही, पण मी अख्खा टाकलेला आहे. छोटे छोटे तुकडे करून टाकले की नाही छान मिक्स होतं. तर थोडीशी चिंच टाकलेली आहे मी. आमसूल टाकायचं असतं, पण माझ्याकडे चिंच होती तीच टाकली. तर हे बघा, असं बांगडा छान झालेला आहे. कोथिंबीर वरून टाकलेली आहे. हे बघा, अशी मस्त चटणी तयार झालेली आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि अशी करून बघा चटणी.